चला तर मंडळी, तुमचं विविध कलारंग या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आता या ठिकाणी आपण डोअरमॅट बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी एक घरातलाच रिकामासा टब घेतलेला आहे आणि 2-2 इंचाच्या पट्ट्या मी टी शर्टच्या कट करून घेतलेल्या आहेत. लाल रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाचा टी शर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टी शर्ट अशा 2-2 इंचाच्या पट्ट्या या ठिकाणी मी कट करून घेतलेल्या आहेत. जुन्या टी शर्टपासून आपण ही डोअरमॅट बनवणार आहोत, परंतु खूपच सुरेख अशी ही डोअरमॅट होणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आता हा टब जो आहे त्याच्या बेसला अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काय करायचं आहे, एक पट्टी अगदी घट्ट बांधायची. असा मग सुलट हा टब करायचा आणि या ठिकाणी पट्ट्या बांधायच्या. तर या ठिकाणी माझ्याकडे लाल रंगाचा टी शर्ट होता, त्याच्या मी पट्ट्या कट केलेल्या आहेत आणि ह्या पट्ट्या ज्या आहेत फक्त या ठिकाणी काय करायच्यात, पॅक अशा बांधायच्यात. म्हणजे काय होतं, त्या ठिकाणी ते आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी ही मॅट बनवता येईल किंवा त्याचं डिझाईन जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. आता ह्या पट्ट्या बांधताना मात्र काय करायचं, हा टी शर्ट जो आहे स्ट्रेचेबल आहे, त्यामुळे ताणून ही पट्टी घ्यायची आहे आणि ताणून या ठिकाणी काय करायची आहे, ती बांधायची. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या पट्ट्या ज्या आहेत त्या मात्र आपण काय करणार आहोत, या ठिकाणी या टबच्या भोवती अशा पद्धतीने काय करणार आहोत, व्यवस्थित बांधून घेणार आहोत. आता एक एक पट्टी जी आहे ती या ठिकाणी आपण बांधूया. आता तुमच्या हे लक्षात येईल पहा, ही पट्टी इथे बांधली की समोरच त्याच्या लगेच पुढच्या बाजूला ही पट्टी काय करायची, आपण बांधायची. एक एक पट्टी आपण काय करूयात, व्यवस्थित बांधून घेऊयात. पॅक अशा बांधल्या की छान असं आपलं, त्यामुळे या तुम्ही जितक्या ताणाल तितक्या त्या ताणणार आहेत. परंतु बांधताना मात्र एक काळजी घ्यायची, अगदी पॅक त्या बांधायची. बघा आता ही एक एक पट्टी आपण बांधून घेतल्यानंतर या ठिकाणी किती सुरेख असं डिझाईन तयार झालं आहे. बघा किती छान असं डिझाईन या ठिकाणी तयार झालं आहे. पहा, ही डोअरमॅट करायला अतिशय सोपी आहे. एकदा तुम्हाला समजलं की कशा पद्धतीने करायची तर तुम्ही ती घरच्या घरी बनवू शकता आणि तुम्ही नक्कीच ही ट्राय करायची आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण ही तयार करतोय. पहा, काहीच या ठिकाणी कष्ट पण नाही आहेत आणि खूप काही असं म्हणजे अवघड पण नाही आहे. अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी ह्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे, छान त्या व्यवस्थित या ठिकाणी ह्या पट्ट्या आहेत. पहा, चला आता आपण काय करूयात, ही मॅट जी आहे विणायला सुरुवात करूयात. आता ही पहा, मॅट विणायला सुरुवात करताना बघा अतिशय सोप्या पद्धतीने इथे अगदी छोटी अशी हे करा, एक छोटीशी गाठ द्या आणि ही इथे काय करा, अशी थोडीशी फोल्ड करा आणि नंतर अशा पद्धतीने काय करा, मग पटापट पटापट काय करा, विणत चला. अशा पद्धतीने फक्त विणायची आहे. आता व्हाईट कलरची पट्टी आपण या ठिकाणी काय करतोय, या ठिकाणी आपण लावतोय. इथे गाठ दिली तरी चालणार आहे किंवा दोऱ्याने स्टिच केलं तरी चालणार आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता.
आता दुसऱ्या कलरची पट्टी या ठिकाणी लावल्यानंतर पहा अशाच पद्धतीने या ठिकाणी ही विणायची आहे. खूप सुरेख असं डिझाईन या ठिकाणी तयार होते पहा. विणत राहायचंय. खूप छान सुरेख असं डिझाईन या ठिकाणी तयार होते पहा. तुमच्याही लक्षात येत असेल. पहा 2 राऊंड तयार झालेले आहेत. आता तिसरा राऊंड आपण घेतोय. किती छान राऊंड घेतोय पहा. अल्टरनेट फक्त त्या ठिकाणी फिरवायचा आहे तो बंडल. वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने फक्त आपण तो बंडल म्हणजे दोरी पट्टी आपण फिरवत आहोत. तिने सेकंड राऊंड पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला पुन्हा व्हाईट कलरची जी पट्टी जी आहे त्याने आपल्याला विणायचे. मग ही काय करायची, पुन्हा ठेवून द्यायची आणि दुसरी पट्टी आपण घ्यायची. बघा आता या पद्धतीने तुम्ही विणत जायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण जर विणत गेलो तर छान असं डिझाईन या ठिकाणी तयार होतं आहे पहा. आणि वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या जर आपण घेतल्या तर त्या ठिकाणी आकर्षक असं डिझाईन तयार होतं. सुरेख असं डिझाईन तयार होतं आहे. आणि तुम्हीसुद्धा घरामध्ये जे काही तुमच्याकडे जुने कपडे असतील, टी शर्ट असतील, टॉप असतील किंवा साडी असेल तर त्यापासून तुम्ही अशा पद्धतीने ही डोअरमॅट बनवू शकता. तयार झालं आहे बघा. सुरेख असं डिझाईन तयार झालं आहे. आता अशाच पद्धतीने आपण काय करायचं आहे, ही अशी विणत गेलो आहोत. आणि अतिशय सोपं आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही ते हे विणू शकता. फक्त गोल 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 असे राऊंड तुम्ही घेत चला. त्यामुळे अगदी म्हणजे बघा या ठिकाणी मी सुई धाग्याचा वापर करून या ठिकाणी ह्या पट्ट्या अशा जोडलेल्या आहेत. त्यामुळे अतिशय पॅक त्या व्यवस्थित अशा घट्ट एकमेकींना म्हणजे कधीही निघणार नाहीत अशा स्थितीत या ठिकाणी स्टिचेस केलेले आहेत. या ठिकाणी रंगसंगती सुरेख दिसते पहा. मी या ठिकाणी 2 रंगाच्या पट्ट्या वापरलेल्या आहेत आणि इथे सुई आणि दोरा याने मी स्टिच केलेले आहेत. त्यामुळे त्या अतिशय पॅक अशा मी स्टिच केलेल्या आहेत. खूप छान सुई दोऱ्याने पॅक करा. त्या 2-2 पट्ट्या जोडा आणि एकमेकींशी ह्या सगळ्या पट्ट्या जोडून घेतल्यानंतर अशा पद्धतीने एक बंडल तयार करा. आणि हा बंडल जो आहे तो यामध्ये मी जसं तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे काय करा, फिरवा. हे पहा अशा पद्धतीने काय करा, या पट्ट्या ज्या आहेत या पट्ट्या आपल्याला फिरवायच्या आहेत संपूर्ण गोलाकार अशा. खूप असं सुरेख डिझाईन या ठिकाणी तयार होते पहा. तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवू शकता. तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीचं जर डिझाईन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी त्या पद्धतीने ह्या पट्ट्या ज्या आहेत अल्टरनेट फिरवू शकता. खूप सुरेख अशी डोअरमॅट या ठिकाणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुरेख दिसते बघा.
ही डोअरमॅट तुम्हाला जर आवडली तर काय करा, अशीच तुम्ही बनवा. किती छान डिझाईन तयार झालं बघा या डोअरमॅटचं. तुम्हीही बनवा. आणि तुम्हाला ही डोअरमॅट जर आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.